आणि भगवान बुद्धांनी मनावरती ताबा आवश्यक आहे आणि आपल्या जीवनात मनच काही सर्व काही आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे। आजच्या भागात आपण द्वितीय खंड भाग पहिला बुद्धाने त्यांचा विषाद योग म्हणजे धर्मोपदेश करावा करू नये। ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी जीवन व्यतीत करावे। हे स्वतःच म्हणणे नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे। बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही। ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे। धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे। माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे। आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे हेही लोकांना कठीण आहे। मनुष्य जात स्वार्थार्थ आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते। स्वार्थ सोडून सदाचरणाची मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे। जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरले नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल। जगापासून दूर असा एक संन्यासीत राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेल। याप्रमाणे विचार करीत असताना बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवून देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले। बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्म संपत्ती विचार करू लागला, खरोखर जग नष्ट होत आहे। सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धर्माची शिकवण इतरांना देणार नसतील